शिरोळ येथील प्रभाग क्रमांक 4 मधील जय हिंद नगर परिसरातील नागरिकांच्या दृष्टीनं गेली तब्बल 30 वर्षे प्रलंबित असलेला एक महत्त्वाचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून रस्त्याच्या मधोमध अडथळा ठरत असलेल्या 2 विजेचे खांब हटवून बाजूला उभारण्यात आला आहे. या कामामुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं असून नगरसेविका सौ श्वेता संतोष जाधव यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होतोय. शिरोळ जय हिंद नगर परिसरातील मुख्य रस्त्याच्या मधोमध अनेक वर्षापासून 2 विद्युत खांब उभे असल्यानं नागरिकांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वाहनधारकांसह पादचाऱ्यांनाही या खांबामुळे त्रास सहन करावा लागत होता. याबाबत स्थानिक नागरिकांनी गेल्या 30 वर्षात विविध लोकप्रतिनिधींकडे वारंवार पाठपुरावा केला होता. मात्र या प्रश्नाकडे सातत्यानं दुर्लक्ष झाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली होती. दरम्यान प्रभाग क्रमांक 4च्या नगरसेविका सौ श्वेता संतोष जाधव यांनी नागरिकांना हा प्रश्न सोडवण्याचं आश्वासन दिलं होतं. दिलेल्या शब्दाप्रमाणे त्यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी म्हणजे MSCB कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश आलं असून संबंधित विभागाच्या सहकार्यानं रस्त्यातील ते 2 विजेचे खांब हटवून सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आला. या कामावेळी नगरसेविका सौ श्वेता जाधव, MSCBचे अधिकारी, कर्मचारी तसेच जय हिंद नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. खांब स्थलांतरित होताच नागरिकांनी आनंद व्यक्त केला. गेल्या 30 वर्षापासून आम्ही हे खांब बाजूला हलवण्याची मागणी करत होतो. अनेकांकडे पाठपुरावा करूनही प्रश्न सुटत नव्हता. मात्र सौ श्वेता जाधव यांनी दिलेला शब्द पाळून हा प्रश्न मार्गी लावला अशा भावना अनेक नागरिकांनी व्यक्त केल्या. या कामामुळे रस्ता अधिक सुरक्षित व मोकळा झाला असून नागरिकांच्या दैनंदिन वाहतुकीतील अडथळा दूर झाला आहे. त्यामुळे परिसरातील सर्वसामान्य नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून येत होता. यावेळी मनोगत व्यक्त करताना नगरसेविका सौ श्वेता संतोष जाधव म्हणाल्या की हे काम पूर्ण करण्यासाठी MSCB, शिरोळ नगर परिषद आणि स्थानिक नागरिकांचं सहकार्य महत्त्वाचं ठरलं. सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून हा प्रश्न सोडवता आला याचं मला समाधान वाटतं. नागरिकांच्या अडचणी दूर करणं हेच माझं कर्तव्य असून भविष्यातही अशाच प्रकारे लोकहिताची कामं करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. जय हिंद नगरातील 30 वर्षापासून प्रलंबित असलेला हा प्रश्न मार्गी लागल्यानं परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेविका सौ श्वेता संतोष जाधव यांचे आभार मानले. मराठी न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.